शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालयात शांतता कमिटीची बैठक पार पडली। यंदाच्या शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त यमराज कुमार यांच्या अध्यक्षतेखाली नवरात्रोत्सव 2024च्या अनुषंगानं सोलापूर शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी दिनांक 26 सप्टेंबर रोजी दुपारी 3:30 वाजता पोलीस आयुक्तालयातील पोलीस अधिकारी, शांतता समिती सदस्य तसंच महानगरपालिकेकडील अधिकारी, धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडील अधिकारी, नवरात्रोत्सवाचे विविध मंडळांचे पदाधिकारी सदस्य यांची पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये संयुक्तपणे बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीची प्रस्तावना पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे यांनी करून बैठक आयोजन करण्यामागचा उद्देश स्पष्ट केला। यावेळी 3 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर दरम्यानच्या कालावधीमध्ये नवरात्रोत्सव 2024 साजरा करण्यात येत असून मिरवणुकीमध्ये पारंपरिक वाद्य वाजवण्याबाबत सूचना देण्यात आल्या। तसंच यावेळी मोकाट जनावरांपासून मूर्तीला धोका होणार नाही याची खबरदारी घ्यावी, देखावे, चित्र आक्षेपार्ह नसावेत, उत्सवाचं पावित्र्य राखावं, मंडळांकडून जाहिरात प्रदर्शन करण्यात येत असल्यास आरोग्यविषयक आणि सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित कराव्यात। तसंच स्वच्छता, जलसंवर्धन, वृक्षारोपण, साक्षरता, सायबर गुन्हेगारी यंत्रणाबाबत जनजागृती करावी। खास करून आरोग्यविषयक उपक्रम आणि शिबिरांचं आयोजन करण्याचं सांगण्यात आलं। तसंच सोशल मीडियावरून काही आक्षेपार्ह मेसेजेस, फोटो, पोस्ट व्हायरल होत असल्यास ते निदर्शनाला आल्यास त्वरित पोलीस यंत्रणेला कळवण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या। या बैठकीस उपस्थित शांतता समिती सदस्य आणि इतर सदस्यांनी आपल्या समस्या तसंच सूचना यावेळी मांडल्या। यानंतर या सूचनेचं संबंधित महानगरपालिका, महावितरण, आरटीओ, धर्मादाय आयुक्त कार्यालय अशा खात्याचे अधिकारी यांनी कामाची रूपरेषा बघून त्या समस्या सोडवण्यात येतील असं सांगितलं। या बैठकीस पोलीस आयुक्त यमराज कुमार, पोलीस उपायुक्त अजित बोरहाडे, पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमण, गुन्हे शाखेचे राजन माने, पोलीस आयुक्त वाहतूक शाखा खिरडकर तसंच पालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे, श्रीमती अकुलवार, आशिष मेहता, आसिफ शेख, अच्युत दुधाळ यांच्यासह विविध पोलीस ठाण्यांचे पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार आणि शांतता कमिटीचे सदस्य तसंच पत्रकार उपस्थित होते। नारी म्हणजे संस्कार, नारी म्हणजे भक्कम आधार, नारी म्हणजे अन्नपूर्णेचा अवतार, नारी म्हणजे शक्ती अपार। आणि या नारी शक्तीच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाने सुरू केली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना 1500 रुपये जमा होणार। सन्मान बहिणींचा, सन्मान महाराष्ट्राचा।